नमस्कार शेतकरी बांधवांनो, माती ते मार्केट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत नवनाथ त्रंबराव शेकडे यांच्या नवीनच लावलेल्या डाळिंब आणि कांदा प्लॉटमध्ये. तर आपण या लावलेल्या पिकाविषयी थोडीशी माहिती द्या. आपण या ठिकाणी कांदा केलेला आहे आणि कांद्यामध्ये डाळिंब केलेलं आहे. बरं. हे भगवा जातीचा डाळिंब या ठिकाणी आपण केलेला आहे. अच्छा. किती दिवस झाले हे डाळिंब लावून? आत्ताला हे 15 दिवस झाले. बरं. कांदा लावल्यानंतर डाळिंब लावला गेला. अच्छा. काय अंतरावरती तुम्ही डाळिंबाची लागवड केलेली आहे? याची 12x9 9 अशी लागवड केलेली आहे. बरं. 12x9. काही शेतकरी तर आता 12x6 वर वगैरे लागवड करतायत. तुम्ही हे अंतर का निवडलं? योग्य आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा 12x6 वर केली सर्व पीक अंतर कमी राहतंय हां. आणि रोपांची संख्या जास्त होती. हां. परंतु जर लॉंग लाईफचा विचार केला हां. तर 12-9 हे अंतर योग्य आहे. कारण झाडं ज्यावेळेस मोठे होतात, हां. पहिले 2 वर्ष 3 वर्षानंतर झाडं ज्यावेळेस मोठे होतात हां. त्यावेळेस हे छोटं अंतर योग्य नाही. कारण पावसाळा असतो, दैवर असतं, फळाला जे हवा लागली पाहिजे, उष्णता ऊन लागलं पाहिजे, हे त्यामध्ये मिळत नाही. हां. म्हणून आपण 12x9 हे अंतर योग्य आहे. कारण पुढील 10, 12, 15 वर्ष ही बाग आपल्याला कशी टिकवता येईल हे आपलं उद्दिष्ट आहे याच्या मागचं. हां. मला सांगा, हे डाळिंबाचे रोप कोणत्या जातीचं आहे? हे भगवा जातीचे आहेत. बरं. तुम्ही भगवा का निवडला आहे? ह्याचं असं आहे, भगवा किपिंग क्वालिटी, याला किपिंग क्वालिटी मार्केट, लॉंग मार्केटला बी हा चालतो, एक्सपोर्ट बी चालतो आणि लोकल मार्केटला बी चालतो. त्यामुळे भगवा आणि साईजला बी व्यवस्थित आहे, साईज बी चांगली होती भगव्याची. म्हणून भगवा जातीचा पण निवडलेला आहे. अच्छा. मला एक सांगा, तुम्ही याच्या आधी कधी डाळिंब केलं होतं का? आपला 700 झाडाचा प्लॉट आहे. बरं. दुसऱ्या शेतामध्ये हां. तो प्लॉट आहे, तो आता धरलेला आहे. हां. छाटणी होऊन पाणी बिणी सोडलेलं आहे त्याला. बरं. आणि आता कुणावलेला आहे. मला माहिती आहे, या रानामध्ये तुमचा एक 10 वर्षापूर्वी डाळिंब होता. हो. आणि त्याचा एक उत्पादनाचा दैदिप्यमान असा इतिहास आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे? त्याच्याबद्दल हा मी अभिमानाने सांगतो. माझं हे 19 गुंठे रान आहे. बरं. 19 गुंठ्यामध्ये आपण 9 टन 700 हां. किलो. बरं. 19 गुंठ्यात आपण 2 वेळेस उत्पादन घेतलेलं आहे. बरं. कारण 4 कॅरेट 196 झाडं याच्यात बसले होते आपले. किती? 196. बरं. 196 झाडामध्ये आपण 9 टन 600 किलो हां. उत्पन्न या ठिकाणी घेतलेलं आहे. तोच अच्छा. हा प्लॉट आहे. बरं. तुम्ही बरोबर आहे. तुम्ही म्हणले की तुमचा बऱ्याच दिवसापूर्वी 4, 5, 7 वर्षापूर्वी या ठिकाणी डाळिंब होता. हां. तर तो आपण काय केलं, तो डाळिंब नंतर काढला गेला. हां. 3-4 वर्ष याला गॅप दिला. हां. दुसरी पिकं करीत राहिलो. हां. आणि आता परत ह्या म्हणजे 19 गुंठ्यामध्ये हां. 9 टन 600 किलो उच्चांकी उत्पन्न आपल्याला 2 वेळेस आपण याच्यात काढलेले. अच्छा. अच्छा. या ठिकाणी आता तुम्ही किती क्षेत्रावर आणि किती झाडांची लागवड केलेली आहे? आपण हे आहे 27 गुंठे रान. बरं. 27 गुंठ्यामध्ये आपण 300 झाडं बसवलेली. बरं. ठीक आहे. आणि आता हे समजा कांदा निघाल्यानंतर याचं पुढील बाग धरण्यापर्यंतचं नियोजन काय असणार आहे? तुम्ही याला कसे जपणार आहात? याला आपण ड्रिप रेडी केलेलं आहे. बरं. फक्त कांद्यामुळे टाकलेलं नाही. ड्रिप रेडी पाईप टाकणार, सिंगल लाईनच टाकणार. हां. 16 mm वापरायचं. हां. आणि 10 झाडं मध्ये घ्यायची. अच्छा. एका लेटर मध्ये. बरं. हिशोबाने नियोजन. साधारण किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर ही बाग पहिल्यांदा फळधारणीसाठी तयार होणार आहे? सरासरी ही तसं तर 24 महिने लागतात. पण तो आपण 18-19 महिन्यामध्ये आपण पहिलं पीक याच्यामध्ये घेणार आहोत. हां. ठीक आहे. तुम्ही या डाळिंबाविषयी मौल्यवान अशी माहिती दिली. आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडं आपण तुम्हाला पपईबद्दल माहिती देऊ. आपला पपईचा एक प्लॉट आहे. हां. त्यानंतर 2 दिवसांनी केळी माहिती देऊ. आपल्याकडे केळीचा जो 1-2 एकराचा प्लॉट आहे. हां. त्याबद्दल आपण माहिती देऊ. ठीक आहे. संत्र्याबद्दल माहिती दिलेली. हां. आणि सर्व शेतकरी बांधवांना हां. आपल्या चॅनलद्वारे मी असं सांगू इच्छितो, हां. आपण आपल्या चॅनलला माती ते मार्केट हां. हे नाव का दिलेलं आहे? हां. कारण मातीच नसेल, ही सॉईल नसेल हां. तर आपण कुठलंही पीक घेऊ शकत नाही.
आणि ह्या मातीला जेवढं आपल्या आईला जेवढं आपण जपतो, हम्म, जेवढं आईवर लक्ष देतो, प्रेम करतो, हम्म, तेवढे ह्या मातीवर आपण जर प्रेम केलं हम्म. तर हीच माती आपल्याला मार्केटपर्यंत नेऊन पोहोचवते. बर. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला माती ते मार्केट हे नाव दिलेलं आहे. खूप छान असं नाव तुम्ही चॅनलला दिलेलं आहे आणि खूप छान अशी माहिती देखील. तुमच्याकडे भरपूर पिकं आहेत. तुम्ही एकदा पिकं काय काय तुम्ही आणि काय काय केलेलं आहेत हे जरा सांगा आम्हाला. आपल्याकडं आज रोजी संत्रा आहे, हम्म. त्यानंतर कांदा आहे, बर. पपई आहे, हम्म. डाळिंबे हम्म, आणि केळी. हम्म, हम्म. आपल्या असे 4-5 पिकं आहेत आपल्याकडे. हा. आपण आता भविष्यात आपल्या भागामध्ये हा ग्रामीण भाग पडतो, हा. ह्या पट्ट्यामध्ये याचं आपलं आणखी ड्रॅगनचा एक थोडा आपला प्लॉट करण्याचा विचार आहे. हा. आणि त्यानंतर एक द्राक्षाचा एक प्लॉट करण्याचा भविष्यात विचार हा. आहे. आणि खजूर. परंतु सगळ्या पिकांनी शेती करायची. शेतीमध्ये एक पीक घेऊन शेती करायची नाही. ठीक आहे. कारण काय होतं, मार्केट हे आपल्या हा. हातचं नसतं. परंतु खास आपण जर मन लावून शेती पिकवली हम्म. तर आपल्याला उच्चांकी मार्केट मिळतं. मार्केटमध्ये आपल्याला चांगला जास्तीचा भाव मिळतो. हम्म. यासाठी पहिलं मातीला जपा, हम्म, मार्केट तुम्हाला जपणार आहे. हम्म, हे माझं एक ह्या चॅनलद्वारे शेतकरी बांधवांना सांगणं आहे. हम्म. खूप तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. हो, हो, आणि तुमचा चॅनल आता मी फक्त या ठिकाणी तुमची मुलाखत काढून घेत आहे, पण हा चॅनल देखील तुमचाच आहे. हो. तुमच्या चॅनलला खूप मोठे सबस्क्रायबर मिळो आणि खूप जास्तीत मोठी जास्त. प्रसिद्धी मिळो, हो. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या चॅनलद्वारे शेतकऱ्यांचं देखील नॉलेज मिळून खूप असं भविष्य उज्ज्वल हो ही इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.